नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सिद्धेश ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर लोकेशन बघू शकतात, नवीन आहे मागचं माझे, कारण की मी दुसऱ्या लोकेशनला आलो आहे. म्हणजेच मी आलो आहे घनसोलीला. आणि आजचा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आहे माझ्या भावाचा साखरपुडा अक्षय शिकवण. तर मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला नवरदेव पण दाखवणार आहे. मागे जे बघू शकतात ते नवरदेवाचे पप्पा, आणि तुम्हाला नवरदेव पण दाखवणार. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, पण आता तो जरा स्पेशल आहे म्हणून त्याला जरा लास्टला दाखवेल. सो पुढे त्याचे मम्मी आणि त्याचा भाऊ चालला आहे. आता आम्ही ओला करून जाऊ डोंबोलीला. डोंबोलीला आहे आमचं एंगेजमेंटचा हॉल. तर तिकडे एंगेजमेंटची तयारी वगैरे झाली असेल. आता बाकीचे पण फॅमिली मेंबर्स येतील. तर बघूया, दाखवतो तुम्हाला सगळं, आणि कसं एन्जॉयमेंट होणार ते सगळं दाखवणार. तर आता आम्ही चालले बघा साकीत नवरदेवाची मम्मी. काय काकी कसं वाटतंय? म्हणजे वाटतं की म्हणजे आता मुलाचं लग्न होतं कसं वाटतंय? छान वाटतं. साखरपुडा आज तर चांगलं वाटतंय ना. तर मग आता मी आबांना पण दाखवतो बोलताना. तर चालू आबा, आता तुमच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे अक्षयचं लग्न आहे, कसं वाटतंय? कसं वाटतंय? चांगलं वाटतं ना. मग आता आज साखरपुडा, मग आबा जरा खुश आहेत. आणि आता आमचं ओला पण आलेलं आहे. आता ओला पकडतो आणि ओला करत जाऊ आम्ही डोंबोली. मागच्या सीटला बसलोय, बघू शकतात. माझ्यासोबत प्रणय, नवरदेवाचा भाऊ, मोठा भाऊ. तुम्हाला मी आधी आईसोबत म्हणजे मम्मीसोबत भेटवलं नवरदेवाच्या, त्याच्यानंतर पप्पांसोबत आणि त्याचा भाऊ. नवरदेवाला आता मी पुढे बसलाय, तर दाखवेन तुम्हाला मी. तर आता ओलामध्ये बसलो आता. तर आता आम्ही घनसोलीवरनं ओला केली, आणि इथून आम्हाला डोंबोली जिथं आमचा हॉल आहे तिथे जवळजवळ 1 तास दाखवते आम्हाला. तर 1 तासात पोचू आम्ही. आता टायमिंग दाखवतोय 4:30ला पोचायचा टायमिंग दिसतोय. तर प्रणय, तुला कसं वाटतंय? तुला विचारलंच नाही, एक्साइटमेंट आहे की नाही? एक्साइटमेंट आता म्हणजे काय, रात्री दाखवणार नाचून बिचून? हा, एक्साइटमेंट भरपूर नाचायची आहे. फक्त काय सारखं दाखवलं व्हिडिओ प्रमाणे दीदीने तसं नाचायचं बघू. आता प्रयत्न करू कसं नाचायचं. प्रणय बोलतोय की आपण नाचणार आहे. बघा, प्रणय पहिला नाचतोय की नाही. आता बघायला गेलं तर नाचणार नाही, मागे मागे राहील ना. तर असं आहे. पुढे नवरदेव बसलाय, पुढे पुढच्या मध्ये काकी, इथे आबा, मागे प्रणय बसलाय बघा, मोठी स्माइल देते. तर आता आम्ही डोंबोली वेस्टला आलेलो आहे. हा डोंबोली वेस्टचा परिसर आहे. हा बघू शकतो. आता जस्ट तो एक ब्रिज क्रॉस केला, म्हणजे पटरी क्रॉस करून ब्रिज क्रॉस करून आलो. तर आता जरा किती टाईम दाखवत आहे मला दाखवतो. ओलामध्ये दिसतंय 8 मिनटं. तर आता आम्ही ओलामधून उतरलो. थोडा कन्फ्युजन होता रस्त्याचा, थोडा रस्ता समजत नव्हता. तर इकडे तिकडे फिरल्यानंतर मग गल्लीतून असं मध्येच कोणतरी हॉल आहे, तो कधी समजणार पण नाही जर तुम्ही बाहेर 4 व्हीलर नाही. तर आता बसलोय मध्ये, नंतर मग तयारी करतात. तर आता मी तयार वगैरे झालेलं आहे. नवरदेव माझ्या बाजूलाच आहे, पण आता दाखवणार नवरदेवाबद्दल आता काहीच दाखवणार नाही. तर आता इथे समोर बघू शकतात, तिथे विडे वगैरे ठेवलेत. तिथे सगळे बसलेत मुलीकडच्या, आणि आमचे मुलांकडचे इकडे बसलेत, आणि इथे सगळे पब्लिक बसले समोर. आता नवरदेव इकडनं येईल समोर, तुम्हाला दाखवेनच. सो मजा येणार आहे, बघू शकतात. हां, नवरा मुलगा येतो, हसत येतो. यार काम अक्षय शिकवण. फायनली एंगेजमेंट होत आहे अक्षय भाऊचा. सेरेमनी स्टार्ट झाली.
अंगठी घातली अक्षयने. टाळ्या वाजव टाळ्या वाजव. टाळ्या वाजवलेल्या आहेत. प्रियंकाने मला अंगठी घातलेली आहे त्यासोबत. तिकडे नवरदेव पाया पडतो तिकडे सगळ्यांचे. नवरदेव नवरी हा थांबलं इकडे आपल्या इकडे होते पडत झाले दोघं दाखवत होऊन. हा इकडे मागे आहे बघ इकडे हा व्हिडिओ फोटो काढतो. चालेल फोटो काढायला होता. अक्षय हे अक्षय परत धर एक. अरे बाहेर फोटो काढा.